हा सिनेमा सुरू होतो तेव्हा एका मुलाच्या वडिलांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे आणि मग त्या त्या व्यक्तीची जी व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे त्या व्यक्तीची सगळी फॅमिली, सगळं कुटुंब, खूप मोठं कुटुंब आहे, ते सगळं येतं. कारण गणपती यायला, गणेशोत्सव यायला 7 दिवस राहिलेले आहेत. तर गणपती येणार का की नाही येणार, ती व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवायचा का? जर व्हेंटिलेटर काढलं तर व्यक्ती मरणार, व्यक्ती मेली तर गणपती येणार नाही, कारण सुतक लागणार. ती व्यक्ती जी व्हेंटिलेटरवर आहे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवणारा मी आहे, कारण ते माझे बाबा आहेत. मग काय होतं, व्यक्ती वाचते का, व्हेंटिलेटर राहतो का, गणपती येतात का? हे झालं कथासूत्र. पण हा सिनेमा माणसांचा आहे, व्यक्तींचा आहे, त्यांच्या स्वभावाचा आहे, नात्यांचा आहे, कुटुंबाचा आहे, हसण्याचा आहे, रडण्याचा आहे, आनंदाचा आहे. आणि राजेश सरांसोबत